भास्कर जाधव यांनी नेपाळी म्हणत नितेश राणेंवर टीका केली आहे। सकाळी टीव्ही चालू केला की नेपाळी दिसतं असं भास्कर जाधव म्हणालेत। भास्कर जाधवांनी नितेश राणेंवरती घणाघात केलाय। भाजपने गुंड घडवले हे जाहीर करावं असं भास्कर जाधव म्हणाले। काय चाललंय का या महाराष्ट्रामध्ये? हे नाऱ्याचे दोन चंगू मंगूत ना, चंगू मंगू तो एक तो नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो। तो कोण? तो नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा। तुमच्याकडे आंबेकाडाला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना, आमच्याकडे रत्नागिरीत पण आहेत नेपाळी। आणि म्हणतो नेपाळी वॉचमन सारखा पोर। अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आईला टीव्ही नुसता चालू रे केला की हा थोबडा घाणेरडा साला सबोर। सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते। आज हा जे काय गुंडशाही सगळीकडे चालली आहे की ह्या अगदी त्या म्हणजे नेपाळी वॉचमनच्या पोरापासून सकाळ संध्याकाळ सगळे जे दम देत आहेत। मूळ भारतीय जनता पार्टी कुठली आहे? मूळ भारतीय जनता पार्टी ही गुंडांची पार्टी आहे का? खऱ्या अर्थानं एकेकाळी 50 वर्षे ज्यांनी एक ना एक दिवस आमचा दिवस उजाडेल या करता दिवस रात्र तत्वा करता ध्येया करता उद्दिष्टा करता आणि निष्ठे करता आयुष्यभर सतरंजा उचलल्या त्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची पार्टी आहे। हे एकदा सिद्ध करा, हे एकदा जाहीर करा की तुम्ही हे लोक घडवलेत हे मूळचेच गुंड होते की तुमच्या पक्षात आल्यामुळे गुंड झाले। त्यामुळे तुमच्या पक्षाच्या खुलेआमपणे आमदारांना गोळीबार केला। कणकवलीच्या याच सभेमध्ये भास्कर जाधवांनी 3 वेळा उद्धव ठाकरेंचा उल्लेख उद्धव असा केला। जाधवांना नाव घ्यायचं होतं वैभव नाईकांचं, मात्र 3 वेळा उद्धव नावाचा उल्लेख झालाय। त्यावर उद्धव ठाकरेंनी देखील भाषणामध्ये सुरुवात करताना भास्कर जाधव उद्धव म्हणत होते ते उद्धवमय झाले असा पुनरुच्चार केला। आम्ही 10-15 जण आहोत। या 10-15 जणांमध्ये या उद्धव साहेबांना कदाचित कल्पना नसेल, पुऱ्या कोकणातल्या सगळ्या आमदारांचं तुमच्याच कारकिर्दीमध्ये मंजूर झालेल्या कामाची सगळ्यांचं त्या ठिकाणी स्टे उठवला गेला। फक्त आम्ही दोघेच राहिलो। एक माझा एक माझा वैभव आणि दुसरा मी। माहिती आहे का नाही? चेरशी तो चेरशा उभा राहणार आहे म्हणले उद्धव वैभव। भाषण आता बंदच करतो। उद्धव वैभव भाषण आता बंदच करतो। मगाशी मी सिंधुदुर्ग किल्ल्यात गेलो आणि वैभवचं खरंच कौतुक केलं। भास्कर उद्धव म्हणत आहे की केवढे उद्धवमय झाले त्याची एक प्रचिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।